700 म्हणजे 6 किलो जातो. बरोबर आहे ना. 6 किलो ह्या काळामध्ये हे दुसरी व्हरायटी 4 किलो 5,225. अरे फार सॉफ्ट आहे. हा त्याचं स्वतःच हे बघा ना, काढा मारताय ते स्वतःच फुग राहिले. माल दिल्यानंतर जर तुमचं मूळ पीक जर मरून जात असेल तर 100% तुमची जी शेती आहे ती मरणसन्न झालेली आहे. त्या जमिनीत कस राहिलेला नाही. हे तुम्ही याचं लक्षात ठेवायचं. तेच म्हणत होता आम्ही ती क्वालिटी ती चव घेण्यासाठी आधी तरसत होतो. त्याआधी त्यांनी घेतले आपल्यापर्यंत केव्हा आता यांच्यापर्यंत आली माहिती आमच्यापर्यंत आता घेतोय आम्ही. आमचा प्रयत्न काय आहे, मनुष्य नुसती शेती चांगली करू नये, नुसते पैसे कमवू नये, मनुष्याने आरोग्य कमवू. तिकडचे जे गरीब लोक ज्यांचे काहीच ऐपत नाही ते पिझ्झा बर्गर कोका बिका ते खाता एकदम गरीब. ते आपल्याला श्रीमंत का तरी काय म्हणजे कोणाचं काय अंधानुकरण करावं याचं काही मापच नाही. म्हणजे आपली संस्कृती कुठे चालली पहा. म्हणूनच आपली हे केमिकलच्या मागे. तर यातून काहीतरी सुटका होईल आपली आणि भविष्य पुढच्या पिढ्यांचं चांगलं होईल एवढीच रामसरांची इच्छा आहे. बस तुमच्या मालातली आळी तिचा विलाज नंतर करा. पहिले तुमच्या डोक्यात पडलेली आळी आहे तिचा विलाज करा. कसा आता सांगतो. नायट्रोजन आणि कार्बनचा जो रेशो आहे तो वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा आहे का, म्हणजे आवश्यकता त्यांची. हे बघा पहिली गोष्ट लक्षात ठेवा. भारी रिझल्ट भेटला सर. भारी म्हणजे काय एकदम बरोबर बोला. आम्ही 2 डोस बेसल डोस भरले सर. बर कृषी अमृत आणि RNP बर आणि 2दा LSQ केली. बापरे बर एकदम भारी रिझल्ट भेटला. आता काय उत्पन्न निघालं बस. उत्पन्न भारी निघालं सर. त्याच्यावर मला 3 महिन्यामध्ये 7 लाख रुपये उत्पन्न. 250 झाडा 250 झाडामध्ये 7 लाख रुपये या भागामध्ये. सॉइल चार्जर मध्ये प्लेसर भिजवून ठेवलं होतं आणि ती ड्रिंचिंग केली अमृतजलच्या पाण्यात. तर नागाळी होती आणि गोल करत होती पानं डायरेक्ट क्लिअर झाले. काही ना काही केलं नाही. फवारा नाही फुवारा नाही काही नाही. तुमचं काय नाव होतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. म्हटलं आता सगळ्यांनी पिकावर गेलं आता मातीवर जे खरं ते सांगते. म्हणजे कोणतरी आलं म्हटलं आज मातीवर लबाडायला आम्हाला लुटायला आलं. मग मी तिथून व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. व्हिडिओ पाहत मला 1 वर्ष लागलं सर तुमच्यापर्यंत पोहोचायला. तर की ते थोडंसं पाहिलं म्हटलं असेल काही आणि लांब झालो. आणि नशीब माझं चांगलं की अचानक मी पाहिलेला व्हिडिओ परत रेकमेंडेशन आलं युट्यूबला आणि ती व्हिडिओ पाहता मी इतक्या लांब पोहोचून गेलो तुमच्याजवळ. आमच्याकडे पद्धत ट्रॅक्टर पेरायची 5 साऱ्या पडतात. माझ्या 3च साऱ्या एका नळीला. मग त्याच्यामध्ये मला 14 किलो बी आला आणि 14 किलो बीला 140 क्विंटल ज्वारी आहे. फक्त 14 किलो बियाणं 14 किलो फक्त 14 किलोला 140 क्विंटल ज्वारी. 14 किलो. तुम्ही एकरी किती पेरता इकडे? डबल म्हणजे 28 किलो लागला. मी तर 14 टाकली ना तर लोक 28 14 लागले म्हणजे निम्म बियाणं टाकलं. निम्म बियाणं. माझे लिंबूचं झाड एक मेलेलं होतं अक्षरशः. सरांनाही दाखवलं आले आपल्या. तर मी RNPH भिजून ठेवलं होतं. मेलेलं म्हणजे वरून पूर्ण वाळून गेलं होतं. पूर्ण म्हणजे फक्त साधी 2 ब्रँचेस फक्त उभ्या होत्या आणि पुढे 2-4 पाला. तर मी जे तुम्हाला म्हटलं की आधी ज्वारीला स्प्रे घेतला होता चार्जर आणि बेस्ट याचा.
त्याचा चौथा उरलेला होता. बरं. मी काय केलं ते भिजलं, आता काही सोडायचं समज नाही सर ते म्हणले काय वगैरे ते जरा ठीक होतं. मी घेतले त्या झाडाजवळ, ते नुसतं वरून टाकलं, माती टाके नाही म्हणून, तर त्या झाडाला मागच्या वर्षी 1.5 कॅरेट माल काढला, झाड जिवंत होऊन. मी 35 गुंठ्यामध्ये पहिला अनुभव नव्हता मला. 10,000 गाडी बसून गेली होती. 35 गुंठ्यामध्ये संदेश सर आहेत समोर. भाऊनी काय मका लावली का काय? तर लावून टाकली. मला वडील पण बोलले म्हणे एवढं दाट येणार नाही म्हणे. बर. तर तुमचं कोणाचाच भरोसा बसणार नाही. इथं कसगावला एक व्यापारी आहे किशोर जैन म्हणून, माझे मित्रच आहे ते, सगळे परिचयचे इथं. विचारून पहा, कोणाला पण विचारून पाहिजे. इथं 2900 कॅरेट काढले सर. माल स्वतः नवीन टेक्नॉलॉजी 2900 कॅरेट. म्हणजे शेतकऱ्यांना थोडंसं महाग वाटतं, पण तुम्ही जर रिझल्ट जर पाहिले तर हे रिझल्ट इतके भयानक आहेत. जबरदस्त. मी माझे वडील म्हणजे आज नाही आहेत, पण जर असते तर मी माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या आधी माझे वडील सरांशी, राम सरांशी कॉन्टॅक्ट केला असता. आणि मी तर म्हणतो की आमच्या शेतात व्हिडिओ आतापर्यंत 2-3 झाले खरंच. मुद्दा एक आहे, अशी फसगत होते ना त्यामुळे लोक सोडतात. मुद्दा आहे हे बघा, एवढीच फसगत मी आता मी काय बोललो तुम्हाला, हा. फसगत का होते, कारण डोकं आम्ही दुसऱ्याचं वापरतो. मला सांगा, तुमच्याकडे डोकं नाही का, मग तुमच्या डोक्याचा वापर पण करा. तुमच्या डोक्यामध्ये ज्ञान जर तुम्ही निर्माण केलं, काय फार अवघड नाही ना. शेतीमध्ये कशाने तोटा होतो याचा जर थोडा जर अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळणारच. 50 बॅग स्वस्त आहे, असे त्या 3-3 किलोच्या बॅगात फार मागे वाटतं मला. कसं असतं माहिती का, हे बघा, पहिली गोष्ट मला एक सांगा, तुम्ही लोखंड घेतलं, 1 टन लोखंड केवढ्याचं आहे? 1 टन 60,000 रुपये. आणि 10 ग्रॅम सोनं केवढं? 72,000. 10 ग्रॅम आणि 1,000 किलो कोणतं जास्त आहे? 1,000 किलोचं जे काय आहे ते काय आहे? स्वस्त आहे ना. तुम्ही गळ्यामध्ये, बायांच्या गळ्यामध्ये लोखंड घाला ना. स्वस्त पाहिजे ना. जिथं सोनं पाहिजे तिथं काय वापरा? सोनंच वापरा. तुम्ही तिथं लोखंड नका वापरू स्वस्त आहे म्हणून. तुम्ही आमचं ते महाग नाहीये, तुम्ही स्वस्त वापरू राहिले. भंगार स्वस्त बी नाही, भंगार वापरू म्हणून शेती भंगार जातात. खरं खोटं आहे. तुम्ही जर सोनं वापरलं तर माल सुद्धा, तुम्ही जर भंगार वापरलं तर माल सुद्धा. सातशे म्हणजे 6 किलो जातं. बरोबर आहे ना. 6 किलो ह्या काळामध्ये हे जरा ही दुसरी व्हरायटी 4 किलो 5,225. अरे फार सॉफ्ट आहे. हा, त्याचं स्वतःच हे बघा ना, काळा मारताय ते स्वतःच फुग राहिले. मधलं बघा ना कलर अजून पूर्ण इंजेक्शन नाव काढू. शुभमंगल कार्य चालू आहे, तुम्ही अमंगल बोलताय. 16 ते सर्व 16 म्हणजे याच्यावरती विश्वास बसत नाही सर. एवढा कलर आहे, एवढा कलर आहे म्हणून सांगता इंजेक्शन. तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तो. तुमचा दृष्टिकोन सुधारा, तुमचा चष्मे बदला. एसटी वेडिंग मध्ये नाद नाही करायचा. एकदम कडक कडक माल. क्वालिटी कशी आहे त्याच्यानंतर सगळ्यांची चर्चा एकत्रित आपण या ठिकाणी केली. तर आत्ताच आपण जी लेट इकडची व्हरायटी ती पण आपण चेक केली, ही पण बघितली.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी आता पण जी ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी जे पाणी वापरलं त्याविषयी आपली चर्चा करायची राहून गेली. तर तुम्ही जे पाणी आहे फवारणीसाठी वापरायचे किंवा तुम्ही जे काही ड्रेंचिंग करत होते त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस पाणी तुमचं नॉर्मल वापरायचे की त्याला ट्रीटमेंट करायची? नाही, सर्व शिफारशीप्रमाणेच केलंय. काय केलं? पहिले 2 नॉर्मलच पाणी वापरलं, तिसऱ्याला मात्र त्यांना लगेच तिसरं आता हे अमृत जलनुसारच द्या. बरं. तिसरी जेव्हा ड्रिंचिंग किंवा फवारणी आली तेव्हा अमृत जलचं प्रोसेस चालू ओके. आहे. ज्यावेळेस तुम्ही LSQ शिलाजीत दिलं ते 24 तासामध्ये म्हणजे सापासारखे असे निघाले, बरोबर आहे ना? ते अमृत जलमध्ये. तर ते अमृतजलमध्ये केलं होतं. हो. ओके. म्हणजे तुम्ही अमृतजलचा वापर केल्यानंतर तुम्हाला जे परिणाम आहे ते कसे दिसले पाण्याचे? चांगले प्रभावित दिसले. माल दिल्यानंतर जर तुमचं मूळ पीक जर मरून जात असेल तर 100% तुमची जी शेती आहे ती मरणासन्न झालेली आहे, की त्या जमिनीत कस राहिलेला नाही. हे तुम्ही याचं लक्षात ठेवायचं. बाळाला जन्म देऊन जर आई मिळत असेल तर तुम्हाला पुढचं बाळ नाही मिळणार. आपण तर उलट असं म्हणतो का बाळ गेलं चालेल परत दुसऱ्यांदा होईल, आई नको जाईल, आहे की नाही? तर मग तो मुद्दा महत्वाचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे व्हरायटी आहे त्यांचे पण प्रतिनिधी आपल्याला इथे भेटले, त्यांच्याकडनं छान माहिती मिळाली आणि खरोखर व्हरायटीमुळे थोडासा फरक इथे दिसतोय आपल्याला चांगल्यापैकी. त्याच्यामध्ये म्हणजे मॅच्युरिटी पण चांगली आहे, कलर पण चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गोडी पण आहे, बरोबर आहे? म्हणजे तंत्रज्ञान योग्य असेल, व्हरायटी योग्य असेल तर शेतकऱ्याचं यश हे निश्चित आहे. लक्षामध्ये हे आज आपण या ठिकाणी अनुभवलं. शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगा तुमच्या अनुभव आतापर्यंत पोटात जाईपर्यंत? वैदिकच वापरा. नक्कीच चांगलं, रासायनिक पेक्षा कधीही चांगलंच आहे. तेच म्हणत होता आम्ही ती क्वालिटी ती चव घेण्यासाठी आधी तरसत होतो, की आधी त्यांनी घेतले आपल्यापर्यंत केव्हा येईल? आता यांच्यापर्यंत आली माहिती आमच्यापर्यंत पोहोचला. आता घेतोय आम्ही. तुम्हाला असं वाटलं नाही का केमिकल वापरावं? तुम्ही म्हटले मध्ये एक अशी परिस्थिती आली होती का असं वाटतं शेती होतं का नाही, तेव्हा आपण डावाडोल झालो? नाही, माझं त्याच्यावर नाही डामाडोल झालं होतं की आपण याला समजा यांच्याकडे मार्ग असेल याला थांबवण्याचा. आनंदाची गोष्ट नाही पण राहिला असता तर कदाचित आपण केमिकल फवारणी याला थांबून घेतलं असतं. वाढ फास्ट होत जातोय ना, म्हणजे त्याची जी एक्स्ट्रा वाढ होते की काय असं वाटलं होतं. हा, मग त्यावेळेस जसं रासायनिक मध्ये चमत्कार वगैरे असे वापरला असतं ते वापरून आपण थांबवलं असतं नेहमीच्या सवयीनुसार. हा, तुम्ही जर ते जर वापरलं असतं तर तुमचं उत्पन्न घटलं असतं. हे असं वैदिकचा उलटा कार्यक्रम आहे. तुम्ही ते जर वापरलं असतं तर वैदिकची वाढच थांबली असते. वैदिक मध्ये आता मी काय सांगतो, म्हणजे आमचं एवढं ऑब्झर्वेशन राहतं 45व्या दिवशी आपण ज्यावेळेस ती फवारणी केली थोडंसं त्याला स्टॉप केलं. नाही, तुम्ही जरी नसती केली ना तरी वैदिकचं सिस्टम असेल तर ते जेव्हा त्याची ग्रोथ पूर्ण होते तिथून पुढे ग्रोथ थांबून जाते आणि मग खाली माग कळी आणि सेटिंग चालू होते, कारण त्याची स्वतःची सिस्टम आहे, त्याप्रमाणे ते बरोबर काम करतात. म्हणजे तुम्ही जरी नसतं स्टॉप केलं, तुम्ही त्याचे जे नंतर फवारणी घेतल्या ना त्यांनी तुम्हाला साईजला आणखी ताकद मिळाली. तुम्ही जे साईज चार्जर वापरलं, क्वालिटी चार्जर वापरलं, सॉईल चार्जर वापरलं, हे त्यांनी त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आणखी वाढवलं. मग याच्यामध्ये जो कडकपणा आलाय ना हा जास्तीचा कडकपणा आहे. बघा तुम्ही तर बोट नाही घालू शकत, तुम्ही दुसरं असं लगेच मध्ये बोट जातो. म्हणजे हे जे बोट आहे तुमचं, हे बोट दाबल्यावर बघा तेव्हा मी पूर्ण ताकद लावली आता म्हणजे ते तेवढी सहन करताय. पण हा कडकपणा कशामुळे? तुम्ही ते नंतर जे फवारणी केलं त्याच्यामुळे. पण तुम्ही जर नसते केलं फक्त हा कडकपणा कमी आला असता, पण सेटिंग बिटिंग ओकेच झाली, हा एक ताकद आहे. पण तुम्हाला नंतर म्हणजे पूर्ण पिरियड मध्ये तुम्हाला केमिकलची आवड नाही समजा, तुम्ही वापर केलाच नाही रासायनिक खतांचा. रासायनिक पण नाही. निसर्गाचा नियम असा आहे का प्रत्येक जीव हा त्याच्या प्रमाणामध्ये जिवंत राहतो आणि तो राहिलाच पाहिजे, म्हणून तर प्रकृती प्रयत्न करते ना. आज मला सांगा, किडी संपवायचा प्रयत्न करतायत सगळी, वाढत चाललंय का कमी होत चाललंय? ते वाढत चाललंय, बरोबर आहे की नाही? आपण वैदिक मध्ये पण तो जर मारायचा प्रयत्न केला तर तुमचं पिकच थांबून जातं. एकदम बरोबर आहे आणि मी ऍग्री आहे त्यावर, पण तो ट्रस्ट डेव्हलप व्हायला अजून एक वेळ लागेल. मला लागतील. आणि तुमची जमीन इकडे कसं आहे, हा जो भाग आहे तुमच्याकडचा हे डेअरिंगच कोणी करत नाही. पहिली गोष्ट हे डेअरिंग तुम्ही केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे काय 100 काय 200 मार्क आहे, तो विषय नाही. आमचा प्रयत्न काय आहे, मनुष्य नुसती शेती चांगली करू नये, नुसते पैसे कमवू नये, मनुष्याने आरोग्य कमवावं.
मनुष्याने स्वतः आरोग्य कमवलं पाहिजे. का नाही खायची तंबाखू? का बा ती वाईट आहे, त्याने व्यसन लागत म्हणून नाही, ते तुमच्या शरीराला योग्य नाहीच आहे. का नाही खायचं मटण? कारण तुम्ही काय पैलवान नाहीये किंवा तुम्हाला काय बॉर्डरवर जाऊन सियाचीनला काय प्रदेशामध्ये काम करायचं नाहीये. आता ते परदेशी लोक मटण का खाता? कारण त्यांच्याकडे भाजीपालाच नाही. समजा इंग्लंड आहे, 8 महिने बर्फ पडेल राहतं, अमेरिका आहे 8 महिने बर्फ पडेल राहत, तिथं त्यांना ते अन्नच नाही, भाजीपाला तिकडं प्रचंड महाग आहे. आता आपल्याकडं कोका कोला, ते पिझ्झा बर्गर कोण खातं? श्रीमंत घरामधले लोक, बरोबर आहे. त्यांच्याकडे पिझ्झा बर्गर कोण खात असेल बरं? त्यांच्याकडे श्रीमंत लोक ताजा भाजीपाला वगैरे मागवतात इंडियामधून. ताजा भाजीपाला अतिशय महागड्या, म्हणजे 200, 500, 400, 1000 रुपये किलो असा. आणि आपले लोक, ते तिकडचे जे गरीब लोक ज्यांचे काहीच ऐपत नाही, ते पिझ्झा बर्गर कोका बिका ते खाता, एकदम गरीब. ते आपल्याला श्रीमंत खा. तरी काय म्हणजे कोणाचं काय अंधानुकरण करावं याचं काही मापच नाही. म्हणजे आपली संस्कृती कुठे चालली पहा, म्हणूनच आपली हे केमिकलच्या मागे. तर यातून काहीतरी सुटका होईल आपली, आणि भविष्य पुढच्या पिढ्यांचं चांगलं होईल, एवढीच रामसरांची इच्छा आहे बस. तुमच्या मालातली आळी तिचा विलाज नंतर करा, पहिले तुमच्या डोक्यात पडलेली आळी तिचा विलाज करा. कसा तर सांगता, तुमच्याकडे सगळ्यांना सवय काय लागली आहे, किडीवर काम करा, रोगावर काम करा, बुरशीवर काम करा. मुळात हे किडी रोग मगाशी तुम्हाला आले मी सांगितलं. काय सांगितलं? तर ही जी कीड आहे, ही कीड तुम्हाला काहीतरी सांगायला आली, तुम्ही तिचा संदेश समजून घ्या. तर तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापराली तर आणखीन कुठतरी ब्रह्मदेवाला दिलेली आणखीन टेक्नॉलॉजी आणा. तुमचा जो रिझल्ट आहे तो टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे. तुम्ही पिकं बदला, तुम्ही टेक्नॉलॉजी बदला, तुम्हाला काहीच रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही सर कसं काय बो? कारण माणूस बदलत नाही ना. ड्रायव्हरची मानसिकता बदलली तर ती गाडी तो चांगली चालवी. तुम्ही त्याच्या हाताखाली किती गाड्या दिल्या, त्याची जर मानसिकता खराब असेल, त्याला चुकीचे गिअर टाकायची सवय असेल, तू गाड्या कोणत्या आहे त्याला, तू त्या गाड्या बिघडून टाकणार आहे. कळतंय का तुम्हाला? तर तंत्रज्ञान जे आहे हे जसं मगाशी म्हटले की आम्ही व्हरायटी किती पण चांगले देऊ, तुम्ही जरा केमिकल खाऊ घातले तर तुमचे उत्पन्न कमीच निघणार. 5 जणांचा ॲव्हरेज येतो, 5 जणांचा येत नाही, बरोबर आहे की नाही? आणि त्यातल्या त्यात आज तुम्ही सगळ्यांमध्ये उजवे, जो माल 80 दिवसात तयार नाही होऊ राहिला तो यांचा 60 दिवसामध्ये तयार झाला, वरून गोडी वरून शायनिंग. कारण काय? तुम्ही त्याला तसं खाऊ घातलं. म्हणजे गाडी गण कंपनीने चांगली दिली तुम्हाला, पण तुम्ही त्याच्यामध्ये डुप्लिकेट पेट्रोल भरते, त्या गाडीवर कंपनीमध्ये काय करते, बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही आज किडीवर काम करू नका. म्हणजे काय? जर तुम्हाला कीड दिसली तर तुम्ही पहिले डोक्यात घ्या का याच्यामध्ये नायट्रोजन लेवल काय हो राहिली, हाय हो राहिली, मग कुठून वाढू राहिली ती. मी काही जैविक वापरतो का? जैविक वापरतो तरी नायट्रोजन वाढतो. मी काही कोंबड खत वापरतो का? मी काही गावठी माझं घरचं शेणखत वापरलं का? मी असं कोणतं माध्यम वापरलं? मी काही जीवाणूंची स्लरी वगैरे सोडतो का? हे प्रश्न तुम्ही स्वतःला आधी विचारा. तुम्ही जीवामृत करून सोडता का? तुम्ही जर हे सगळं याच्यापैकी काहीतरी करत असाल तर तुम्ही किती वैदिक वापरलं तरी ती आळी कंट्रोल होणार नाही. काय करावं? तुम्ही पहिले हे बंद करा सगळं. सांगतो. आता राहिला प्रश्न काय? तर तरी पण तुम्हाला आळीची समस्या येते, तर समजून घ्यायचं. तुम्ही त्याच्यामध्ये जे आपलं पेस्ट क्लिनर आहे त्याचं प्रमाण दुप्पट घेतलं पाहिजे, बरोबर आहे. सॉइल चार्जरचं प्रमाण डबल वापरलं पाहिजे. शिलाजीतमध्ये LSQचं प्रमाण डबल वापरलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये नायट्रोजन खूप हाय असेल तर तुम्ही कार्बन लेवल सुद्धा तुम्हाला लोकांच्या तुलनेमध्ये खूप हाय करावे लागेल. हा फरक. नायट्रोजन आणि कार्बनचा जो रेशो आहे तर तो वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा आहे का? म्हणजे आवश्यकता त्यांची. हे बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीमध्ये जमीन कुठल्याही पिकासाठी कर्जदार लागते हे मान्य, बरोबर आहे. तो CN रेशो बाजूला ठेवा, त्याच्या जमिनीमधले न्यूट्रियंट्स बाजूला ठेवा. सगळ्यात पहिला मुद्दा, जमीन सुपीक आहे म्हणजे काय हो? जमिनीमध्ये सगळे मूलद्रव्य काय आहे? भरपूर आहे. याचा अर्थ काय? सुपीक. आता जमीन तुम्हाला जर सुपीक करायची असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. कारण सेंद्रिय कर्बाची जो प्रमाण आहे जमिनीमध्ये त्याचा रोल जो आहे तो किती आहे? 94%. आम्ही 54% फोकस केलं पाहिजे का 60%? आता सगळे लोक जनता कशावर फोकस करते? बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे 94% आहे ना, म्हणजे शेणखत किंवा आपण त्याच्यावरच काम करतो सांगतो ना तुम्हाला मी. आता झालं काय? तुमच्या नदी खालून पाणी वाहून गेलं पण तुम्हाला कळलंच नाही. तुम्हाला तीच नदी वाहू राहिली नाही. नदी जुनी नदी गेली कवा? ती नवीन नदी आहे. प्रवाह सगळा नवीन आहे. कसा? मला सांगा, पूर्वीच्या काळी कोंबड्यांचं खत म्हणजे कोंबड्या काय खायच्या? अंगणातलं उडलेलं सडलेलं, बरोबर आहे. आज कोंबड्या काय खात्या? खाद्य. त्याच्यामध्ये काय आहे? युरिया आहे. अजून युरिया. त्या कोंबड्यांना इंजेक्शन दिले जातात झोपू नये म्हणून, सारखं खावं म्हणून. ते जे स्टेरॉइड आहे ते कुठं उतरतं? शेण त्यांच्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अमोनियाचं प्रमाण असतं.
तुम्ही कोंबड खत थोडं जास्त टाका, तो प्लॉट जळून जातो. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन संपला, सगळं केमिकलच आहे. सेम गोष्ट कशाची आहे? शेणखताची. आज जनावरांना जो चारा आहे तो तरी पचतोय का? त्यांची रबडी बाय मागे आहे, त्याला तुम्ही शेणखत म्हणता. ती काहीच सांगत ती मलाच पचत नाही, जमीन का पचायची, कळतंय का तुम्हाला? म्हणजे जे म्हणून मिल्क चार्जर द्या असं आम्ही. म्हणजे आम्ही जे पर्याय काढले त्याचा आमचा उद्देश काय होता मिल्क चार्जर काढायचा? आम्हाला कधीच वाटलं नव्हतं का याने दूध वाढावं लोकांचं किंवा याच्यामध्ये लोकांचा दूध धंदा वाढावा, हा आमचा उद्देश कधीच नव्हता. पण तुम्ही म्हणाल मग मिल्क चार्जर नाव का ठेवलं? आता पोरांना चॉकलेट द्यायचं म्हणलं, औषध द्यायचं मग ते वरून चॉकलेटच्या कधीच पॅकिंग करावं लागणार कळतं का तुम्हाला? मग त्याच्यामध्ये तो एक ट्रेन निघाला पर्याय मग त्याच्यामध्ये तुम्ही जर मिल्क चार्जर खाऊ घातलं त्याचा एक मोठा फायदा काय होतो? जनावरांची पचनक्रिया सुधारते. हे आवाज येईल का? जनावरांची पचनक्रिया जर सुधारली तर त्याचं पचन जर चांगलं झालं तर साधी सोपी गोष्ट काय आहे की त्या चाऱ्यामधला कस कशात उतरतो? त्याच्या दुधामध्ये आणि शेणामध्ये. तो कसच तर आपल्याला पाहिजे. तो कस जेव्हा उतरतो तेव्हा कार्बन लेवल वाढतो. जनरली आता काय नायट्रोजन पचायला पण सोपा राहतो, नायट्रोजन ओढायला पण सोपा, शिजवायला भात येतो, भात पचवायला सोपा आणि लघवी करायला सोपा. किती वेळ लागतो? भात खाल्यावर टॉयलेट जायची गरज आहे का? लॅट्रिनला जाऊन या विषय संपला. लोकच म्हणते अरे काय भात तर खाला होता, पाणी झालं कवाच म्हणते का नाही? म्हणजे युरिया म्हणजे पाहते फक्त, त्याचा काहीच उपयोग नाहीये. मग त्या पद्धतीने आज जे आमच्या चाऱ्यामध्ये फक्त भात, आमच्या चाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सार नाही. सार भात लागतो का नाही? नुसता भात खाऊ चालतो, तुम्ही सार बी पाहिजे डाळीचा, मग सार नाही. तो सार म्हणजे कार्बन. आज तुमच्या शेणखतात सार नाही म्हणजे कार्बन नाही. तुम्ही चेक करा ना, जसे तुम्ही माती परीक्षण करता ते तुमचं शेणखत चेक करा, तुम्ही तुम्हाला बुरशा सापडतील लागल तेवढ्या. मग ते पीक म्हणतं हे शेणखत नको पण बुरशा आवडतं, आहे की नाही? अशी गंमत आहे शेतीची. म्हणून तुमच्या शेणखतामधून, कोंबड खतामधून, जीवाणू खतामधून याच्याबद्दल काय मत आहे? आता मला सांगा, हेच उत्तर द्यायचं. गांडूळ काय खाता? आता मुळात आडच बिघडून गेला, तुम्ही कुठे भाव म्हणजे तुमचं जे काही गांडूळ आहे ते तुम्हाला जे खत देणार आहे, ते खत कशाचं बनवून देणार आहे? ज्या काडी कचऱ्याचं शेणाचं बनवून देणार आहे, ते शेणच तुमचं भ्रष्ट होऊन गेलं. शेण भ्रष्ट होऊन गेलं म्हटल्यावर तुम्ही तुमचा आधी मूळ पिकाचा DNA बिघडून गेला आहे, नंतर तुमचं बाळ येणार आहे, ते बीज तेच येणार हे बी नवीन तयार करायची गरज काय असं आहे. म्हणजे आम्ही रासायनिक खतं वापरून आहे ते बी बियाणाचा DNA भ्रष्ट करत आहोत. म्हणून आम्हाला ते पुढच्या पिकाचे चालू भारी रिझल्ट भेटला सर. भारी म्हणजे काय? एकदम बरोबर बोला. आम्ही 2 डोस बेसल डोस भरले सर. बर कृषी अमृत आणि RNP बर आणि 2दा LSQ केली. बापरे. बर एकदम भारी रिझल्ट भेटला. आता काय उत्पन्न निघालं बस? उत्पन्न भारी निघालं सर. त्याच्यावर मला 3 महिन्यामध्ये 7 लाख रुपये उत्पन्न. 250 झाडामध्ये 250 झाडामध्ये 7 लाख रुपये या भागामध्ये. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये बडगाव जो तालुका आहे याच्यामध्ये आलेलो आहे. तिथे आपल्याकडे लिंबाची झाडं आहेत. किती झाडं आहेत लिंबाची? लिंबाची झाडे 500 झाडं आहेत. 500. 1 रुपया पण रोगावरती खर्च नाही केला. बेसल डोस किती टाकले? बेसल डोस 2 टाकलेले, 1 LSQ केलेलं आहे. बरं, तुमचे पैसे किती झाले? पैसे आमचे 7-1 लाखापर्यंत पोहोचलेले. किती दिवसामध्ये? आपले 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये 7 लाख रुपये. तुमच्यावरती शेतकऱ्यांचं कर्ज होतं ते किती दिवसामध्ये नील झालं? आम्ही व्यापाऱ्याकडनं कर्ज घेतलेलं होतं. ते तेव्हा भाव चांगला होता तर 8 दिवसात आमचा 1 लाख रुपये. 8 दिवसामध्ये 1 लाख रुपये कर्ज नील झालं. 60,000 रुपये तुम्ही खर्च केला, त्याच्यामध्ये 1 रुपया पण रोगावरती खर्च नाही केला. बरोबर. गेल्या 9 वर्षापासून तुम्ही लिंबूची शेती करताय, तर 3 महिन्यामध्ये याच्या आधी कधी 7 लाख रुपये झालेत का? नाही सर, नाही झालं. ही कशामुळे शक्य झालं? एसटी बधिकच्या वापरामुळे. दाणेदार जे आपल्याला आता लॉन्च झालं सर, ते लिंबूला टाकलं तर चालेल सर? हे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, दाणेदार आपण का लॉन्च केलं? पहिली गोष्ट काय होते, आता हे काय म्हणले मागाशी, त्यांना म्हणलं का हो कसं काय निवांत वाटतं की नाही? ते भिजवावंच लागत नाही. बरं, मी एक विचारतो, दाणेदारला म्हणजे रॉ मटेरियल काय आहे आपलं? हेच आपलं सगळं कृषी अमृत आहे, आपले सगळे जे वैदिकचे सगळं मटेरियल आहे ते सगळं आहे. म्हणजे आपले दाणेदार मध्ये वेगळं नाहीये काही. RNPH प्लस आपलं कृषी अमृत आहे. त्याच्या तोडीस तोडत असेल की थोडं त्याच्यापेक्षा भारी का? नाही नाही, काहीच गरज नाही ना. याला जे आहे ना, आम्ही
ज्यावेळेस बेड बनवले आपण 86 बॅगा वापरल्या तर 86 बॅगा काही थोड्या थाकड्या नाही कालवायला थोडा जड जातो. नाही मग बेड बनवताना ते ट्रॅक्टरने आपण बेड बनवला ट्रॅक्टरला भोंगा होता तो जो भोंगा होता ते भोंगात नाही आपलं पडतच नव्हतं कारण त्यांनी बनवलेला भोंगा रासायनिक आपला स्पेशल बनवून घेऊ ना काय एवढं मोठी गोष्ट आहे. बघा पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आपल्याला याच्यामध्ये बेसल डोस बिलकुल स्किप करायचा नाही. बेसल डोसची जागा दाणेदार घेऊ शकत नाही हे पहिलं डोक्यात घ्या बरोबर आहे. पण दाणेदारचा फायदा काय कोरडवाहू शेती कोरडवाहू शेती ना समजा कपास आहे तुमचा त्याला तुम्ही तसाही खर्च जास्त करतच नाही. सोयाबीन आहे तुमचं मका आहे तर तुम्ही किती खर्च करता. तुम्हाला त्याला जर हे दाणेदार वापरलं तर फवारण्या मारायची गरज नाही हे सोपं आहे मारायची आलीच नाही गरज बरोबर ना. सॉइल चार्जर मध्ये फ्लेक्चर भिजवून ठेवलं होतं आणि ती ड्रिंचिंग केली अमृतजलच्या पाण्यात ऐका तर नागाळी होती आणि गोल करत होती पानं डाय क्लिअर झाले. नाही ना काही केलं नाही फवारा नाही फुवारा नाही काही नाही. तर माझं नाव देवेंद्र राजेंद्र पाटील राहणार कोळगाव तालुका फडगाव जिल्हा जळगाव. मी तसं पहिले सुरुवात स्प्रेइंगपासून केली पेस्टिसाइड आणि हेल्थ चार्जर वगैरे आपल्या जे आणि पहिले ज्वारीवरच वापरत होतो मोसंबीमध्ये होतं त्यावेळी माझी मोसंबी 1 वर्षाचीच होती आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ज्वारी ठिबकवर लावली होती त्याच्यावर आली होती आई आणि मी हे सरांचा मालेगावला बॅनर पाहिला होता तो आली म्हटलं अजून एक नवीन काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आली आता मी याला जात होतो कारखान्यावर तुम्हाला वाटलं 2-4 वेळेस बेडकांसारखी उड्या मारतील काय आली म्हटलं अजून नाही सर तुमचं काय नाव होतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हटलं आता सगळ्यांनी पिकावरून केलं आता मातीवर हे जे खरं ते सांगतो म्हणजे कोणतरी आलं म्हटलं अजून मातीवर लबाडायला आम्हाला लुटायला आलं. मग मी तिथून व्हिडिओ पाहायला सुरुवात केली व्हिडिओ पाहत मला 1 वर्ष लागलं सर तुमच्यापर्यंत पोहोचायला तर की ते थोडंसं पाहिलं म्हटलं असेल काही आणि लांब झालो आणि नशीब माझं चांगलं की अचानक मी पाहिलेला व्हिडिओ परत रिकमेंडेशन आलं युट्यूबला आणि ती व्हिडिओ पाहता मी इतक्या लांब पोहोचून गेलो तुमच्याजवळ. मग ऑफिसला फोन केला साहिल सरांना आणि मग म्हटलं ठरवलं की करायचं. मग डायरेक्ट ज्वारीला सर मागच्या वर्षी मी 80 बॅग म्हणजे 8 एकरला डायरेक्ट RNPH 3 किलो 10 बॅगांना म्हणजे मी जवळपास 2 लाख रुपये पूर्ण ज्वारीला खर्च केला आणि त्याच्यात सगळे घेतले फक्त इन्स्टंट चार्जर सोडलं. किती एकर क्षेत्र सगळं सर माझ्या जवळपास 45 एकर 8 बिघा म्हणजे किती एकर झालं 10 बिघा म्हणजे 8 एकर 10 बिघा एकरी 10 बॅगा मी RNPH आणि कृषी एकरी 20,000 रुपये खर्च एकरी 20,000 रुपये सर रिझल्ट इतके छान आले. लोकांचं म्हणणं कसं असतं तर ऍव्हरेज लोक एकरी काढतात पण आपण टाकतो किती आहे त्याच्यापासून किती येतं याचा मी एक वेगळा अंदाज काढला कारण की माझं अंतर होतं नळीवर 6 फुटाचं आणि आमच्याकडे पद्धत ट्रॅक्टर पेरायची 5 सऱ्या पडतात माझ्या 3च सऱ्या एका नळीला. मग त्याच्यामध्ये मला 14 किलो बी आला आणि 14 किलो बीला 140 क्विंटल ज्वारी फक्त 14 किलो बियाणं 14 किलो फक्त 14 किलो त्या 14 किलोला 140 क्विंटल ज्वारी 14 किलो तुम्ही एकरी किती पेरता इकडे डबल म्हणजे 28 किलो लागला. मी तर 14 टाकले ना तर लोक 28 14 म्हणजे निम्म बियाणं टाकलं निम्म बियाणं टाकलं बरं निम्म बियाणामध्ये 140 ओके ते 8 एकर नाही तसं ते 8 एकर आमच्याकडे तसं म्हणजे गणित तर थोडंसं वेगळं आहे सर ते किती झालं ते त्या हिशोबाने किती झालं ते एक काढायला घेत नाही त्यांचं सांगायचं असं म्हणजे मी जे समजतोय त्यांचं किलोवर सांगतो की 6 फुटाचा अंतर म्हणजे असतं आमचं जास्त एवढं बाकीची मोकळी जागा आहे. त्यांचं असं म्हणायचं की 8 एकरला तुम्ही 4 एकर 4 एकरला 140 असं त्यांचं म्हणायचं असं तुम्ही अंदाज आणि त्या हिशोबाने 30-32 ची ऍव्हरेज एकरी बसला भाऊ असं त्यांना म्हणायचं. जनरल ऍव्हरेज काय 25 माझे लिंबूचं झाड एक मेलेलं होतं अक्षरशः सरांनाही दाखवलं आले आपल्या अच्छा बरं तर मी RNPH भिजून ठेवलं होतं मेलेलं म्हणजे वरून पूर्ण वाळून गेलं होतं पूर्ण म्हणजे फक्त साधी 2 ब्रँचेस फक्त उभे होते आणि पुढे 2-4 पाला. तर मी जे तुम्हाला म्हटलं की आधी ज्वारीला स्प्रे घेतला होता हेल चार्जर आणि त्याचा चौथा उरलेला होता. मी काय केलं ते भिजला आता काही सोडायचं जमत नाही सर ते काय वगैरे ते जरा ठीक होतं. मी घेतले त्या झाडाजवळ ते
नुसतं वरून टाकलं, माती टाकली नाही म्हणून, तर त्या झाडाला मागच्या वर्षी 1.5 कॅरेट माल काढला, झाड जिवंत होऊन. तिथून माझी म्हणजे सगळ्यात जास्त या टेक्नॉलॉजीवर माझा विश्वासाचं कारण एक ज्वारीवर मी स्प्रे घेतला, तिथे पेस्ट पूर्ण आणि ते झाड जिवंत होतं. तिथून मी सगळी हिंमत लावली आणि पहिल्यापासून सर सांगत होते की तुम्ही थोडंच वापरा. म्हटलं थोडं वापरायचं नाही, आता डायरेक्ट थोडं वापरायचं. आता मला जवळ 300 बॅग टाकायची होती, पण वातावरणामुळे सगळ्या गोष्टी कंट्रोल झाल्या, थांबल्या. तर जसं जसं मोकळं होईल तसं करू. नक्की. आता दाणेदार पण आले तुम्हाला वापरायला. मी टमाटर लावला होता सर, माझं पहिलंच वर्ष होतं, तर 35 गुंठा क्षेत्र होतं. बर, तर ॲव्हरेज काय बसायला पाहिजे तुमच्या माहिती? टोमॅटोचं काय जनरल केमिकल वाटते आमच्याकडे एकराला या वर्षी 500 कॅरेट निघेल. 1000 तर मी तबा समजा 1000. बरोबर. हां, आणि 35 गुंठ्या क्षेत्रामध्ये किती रोपं किती लावता तुम्ही? समजा बिघायला साधारणतः ना 3000च्या आसपास रुपये. तर मी 35 गुंठ्यामध्ये पहिला अनुभव नव्हता मला, 10,000 गाडी बसून दिली होती 35 गुंठ्यामध्ये. तर लावून टाकली. मला वडील पण बोलले म्हणे एवढं दाट येणार नाही म्हणे. बर, तर तुमचं कोणाचाच भरोसा बसणार नाही. इथं कसगावला एक व्यापारी आहे किशोर जैन म्हणून, माझे मित्रच आहे, सगळे परिचयचे इथं. विचारून पहा, कोणाला पण विचारून पाहिजे. इथं 2900 कॅरेट काढले सर मी. माल स्वतः नवीन टेक्नॉलॉजी 60,000 काका मी 2900 कॅरेट. सर भाव नाही भेटला, पण ॲव्हरेज वर काम केलं ना मी, त्याचं फळ भेटलं मला. किती पैसे झाले तुझे? माझे 2,80,000 रुपये झाले. बाजार नव्हतं तरी. हा, खर्च किती केला? आपला 60 केला, तारकाठी माझं सगळं. तुमचा काय उपयोग झाला? हा किती झाला? आपला 60,000. 60,000 मध्ये 29 म्हणजे ते 6-25 झाले. म्हणजे बाजार नसले तरी पैसे होते. मला सगळे बोलायचे पालात राहीन म्हणे, याला मालच लागणार. सगळे म्हणायचे? हा, सगळे. माझे वडील म्हणत होते मला एवढं कॅरेटच जमणार नाही म्हणे. मी त्यांना ते पावत्या राहताना मालाच्या पूर्ण जोडून दाखवल्या. म्हणजे कॅरेट झालेच नाही, वडील म्हणे मला लोकांचा विषय सुटला. त्यांना पावत्या, माझ्या काकांचा मुलगा आहे तो पण होता पावत्या जोडा. खरं काय? पावत्या जोडवायला होते तुम्ही? लागला का हिशोब बरोबर? फुटलं का वाढला नाही यांच्या? म्हणजे शेतकऱ्यांना थोडंसं महाग वाटतं, पण तुम्ही जर रिझल्ट जर पाहिले तर हे रिझल्ट इतके भयानक आहेत, जबरदस्त. मी माझे वडील म्हणजे आज नाही आहेत, पण जर असते तर मी माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या आधी माझे वडील सरांशी, राम सरांशी कॉन्टॅक्ट केला असता. आणि मी तर म्हणतो की आमच्या शेतात व्हिडिओ आतापर्यंत 2-3 झालेत. खरंच माझ्या वडिलांना शेतीची आवड, 95 पासून शेती करायची, 2-3 वर्षापासून वारले आणि मी 3 वर्षापासून शेती करतो. त्याच्यामुळे थोड्या अडचणी येतात, अनुभव थोडे कमी. पण माझे जे काका वगैरे आहेत ते 65-60-70 वर्षाचे, त्यांचा जो अनुभव आहे ते जे मला मी फक्त व्हिडिओ मध्ये बघायचो की पाणी एवढं मोठं आहे, कसं काय होत असेल, होत कसं काय असेल. जेव्हा स्वतःच्या शेतात जेव्हा एवढं पान, माझ्या हाता एवढं पान जेव्हा मी पाहिलं ज्वारीचं. माझी 80-78 वर्षाच्या माते आहेत पिंपरखेडच्या, त्यांना घेऊन आलो होतो. त्यांनी जेव्हा ते 2 महिन्याचा प्लॉट पाहिला ते म्हणले 300 क्विंटल तिथे ज्वारी. त्यांना ते सही माहित नव्हतं ना, त्यांना तर 6 फूट कवरून गेलो होतं. लोकांना वाटायचं नाही. मला इतके जण विचारायचे हे काय, पण ते कसं आहे सर, माणसाची दृष्टिकोन, पैसावाला माणूस हे प्रॉब्लेम आहे. तुम्ही अर्धा गुंठा तरी करा, एकच रिक्वेस्ट. नाही मग चांगलं आहे ना, तुम्ही अर्धा गुंठा तरी करा, तुम्ही पण पहिला पैसावाला हो. आणि खरं फसवणारे राहिले असते तर इतके लोक जमा झाले नसते. आणि आज स्वतः शेतकरी. माझं नाव रावसाहेब सुरेश महाजन, गणेश मेडिकल म्हणून कसगावला माझं मेडिकल आहे. आणि सोबत आता ECDचं कामही पाहतोय सरांच्या मार्गदर्शनात. 93 70 70 10 26. माणूस पण जबरदस्त आहे. संदेश पवार, मी खंडेश विभागाचं काम बघतो. मोबाईल नंबर आहे 99 22 97 17 77. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी साहिल गाडेकर. आपल्या धुळे, जळगाव, नंदुरबार या विभागासाठी टेक्निकल गायडन्स करतो. जर कोणाला व्हिजिट पाहिजे असेल, टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही, माझा मोबाईल नंबर आहे 86 69 20 02 28. या नंबरला केव्हाही कॉल करून संपर्क करू शकता. धन्यवाद.
धन्यवाद.